नमस्कार मित्रांनो, क्लिक स्किल्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपल्या रिॲक्ट सिरीजमधला हा एक पुढचा व्हिडिओ आहे. आत्तापर्यंत आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये रिॲक्ट राउटर कसा वापरायचा हे पाहिलं आहे. आज आपण तोच कन्सेप्ट पुढं नेणार आहोत आणि रिॲक्ट राउटरचे काही अजून कन्सेप्ट बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण जर आपल्या ॲप्लिकेशनवरती गेलो तर इथं मी /अबाउट टाकलं तर अबाउटवर जातो आणि बॅक गेलो तर होमवर जातो. पण मी अजून लिंक्स कुठेही दिलेल्या नाही आहेत. मला मॅन्युअली ब्राउझरवरती लिंक टाईप करावी लागत आहे आणि मग एंटर दाबून मी जाऊ शकत आहे. पण मला लिंक द्यायची असेल तर मी कशी देऊ शकतो? तर त्यासाठी मी माझ्या कोडमध्ये येतो आणि हे जे माझे लिस्ट आयटम्स आहेत इथं मी काय करतो, एक लिंक कॉम्पोनंट घेतो. सो मी हे होम खोडून टाकतो आणि या LI एक कॉम्पोनंट आणतो, त्याचं नाव आहे लिंक. ठीक आहे, लिंक हा रिॲक्ट राउटर डॉममधला आहे. सो जिथं तुम्ही आउटलेट घेतलेला आहे तिथं लिंक पण काय करा, इम्पोर्ट करा. सो लिंकला एक आपल्याला टू नावाचं एक प्रॉपर्टी पास करावी लागते. ठीक आहे, सो टू आता होमला कुठं / म्हणजे राऊट. जर आपण आपल्या ह्याच्यात गेलो, राउटरमध्ये गेलो तर होमचा राऊट काय आहे /. सो टू काय /. ठीक आहे, आणि इथं हे क्लोज करू आणि होम. तसंच हे अबाउटही इथून खोडून टाकतो आणि इथं लिंक घेतो, लिंक टू डबल कोट्समध्ये /अबाउट, त्यानंतर ब्रॅकेट क्लोज आणि अबाउट. सो असे मी काय केले, 2 लिंक्स ह्याच्यात घेतल्या आणि त्यासाठी मी लिंक हा कॉम्पोनंट वापरला. लिंक हा कॉम्पोनंट माझ्या रिॲक्ट राउटर डॉममधला आहे. ठीक आहे, सो जर मी आता माझ्या ॲप्लिकेशनवर गेलो तर इथं बघा, इथं 2 आता लिंक तयार झालेल्या आहेत. सो मी जर अबाउटला क्लिक केली तर मी अबाउटवर आलो. मी जर होमला क्लिक केलं तर मी होमला या ठिकाणी आलो. आता या व्यतिरिक्त म्हणजे हा तर भाग झाला लिंकचा, पण या कुठल्याच हेडरच्या लिंक आहेत, या नॅव्हिगेशन लिंक आहेत आपल्या. सो नॅव्हिगेशन लिंक ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी लिंक न वापरता आपण काय करू शकतो, आपण नॅव्ह लिंक वापरू शकतो. सो मी काय करणार आहे, या लिंक मी खोडून टाकणार नाही आहे. मी खाली अजून एक LI बनवतो. त्या LIमध्ये आपण परत होम आणि अबाउट घेऊया, पण यावेळी मी लिंक वापरायच्या ऐवजी नॅव्ह लिंक वापरतो. NAVLINK. स्पेलिंग खूप महत्त्वाचं आहे. N कॅपिटल, L कॅपिटल, बाकी सगळं स्मॉल. सो नॅव्ह लिंक इथं मी इम्पोर्ट करतो. जसं लिंक इम्पोर्ट झालं तसं नॅव्ह लिंक पण इम्पोर्ट झालं आहे बघा. सो टू पहिल्यांदा तर आपण होम पेजलाच जाऊया. ठीक आहे, सो इथं होम घेतलं. तसंच अजून एक लिस्ट आयटम बनवतो, तिथंही नॅव्ह लिंक टू /अबाउट आणि इथं अबाउट. ठीक आहे, सो हे मी सेव्ह करतो आणि आता जर आपण आपलं ॲप्लिकेशन पाहिलं तर या लिंकही तशाच चालत आहेत. मग नॅव्ह लिंक का वापरायच्या, म्हणजे त्याचा फायदा काय आहे? कारण 2 वेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, लिंक आणि नॅव्ह लिंक, पण जर त्या एकसारख्याच वापरल्या जात असतील तर फायदा काय आहे ना नॅव्ह लिंक असण्याचा? तर नॅव्ह लिंकमध्ये आपल्याला काही अजून ॲडिशनल गोष्टी मिळतात. जसे की लिंक ॲक्टिव्ह आहे का काय आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या वेबसाईटवर आपण गेलो आणि मेनूमध्ये क्लिक केलं त्या लिंकला, तर त्या पेजवर गेल्यावरती ती लिंक काय होते, कुठल्या तरी वेगळ्या रंगाची होते. त्याला ॲक्टिव्ह लिंक म्हणतात. ठीक आहे, सो इथंही आपल्याला ॲक्टिव्ह लिंक टाकता येते. सो जिथं मी 2चा टाकलेला आहे, जिथं माझे 2चे डबल कोट संपले, तिथं मी काय करतो, स्पेस टाकतो आणि पुढं लिहितो क्लास नेम = आणि ह्याच्यामध्ये कर्ली ब्रेसेसमध्ये आपण काय करणार आहे, एक फंक्शन, आपण ॲनॉनिमस फंक्शन काय करणार आहे, घेणार आहे. आता ह्या ॲनॉनिमस फंक्शनचे जे प्रॉपर्टी, जे मेथड हे आहेत, पॅरामीटर्स आहेत, ते पॅरामीटर्स आपण डिस्ट्रक्चर करूया या ठिकाणी. आणि डिस्ट्रक्चर करून आपल्याला 2 पॅरामीटर मिळतात. ते आहेत इज ॲक्टिव्ह, इज पेंडिंग. ठीक आहे, सो आता ह्याच्यामध्ये आपण रिटर्न काय करायचं आहे, जर इज पेंडिंग असेल तर क्लास नेम पेंडिंग ठेव आणि जर इज ॲक्टिव्ह असेल तर क्लास नेम आपण काय ठेवूया, काहीच ठेवायला नको. सो माझं कुठंतरी सिंटॅक्समध्ये चुकलेलं आहे, आपण बघूया.
इज पेंडिंग इज ॲक्टिव्ह नंतर क्वेश्चन मार्क ॲक्टिव्ह, आणि काहीच नसेल तर साधं काय कर, कुठलाही क्लास ॲड करू नको. हे इफ आणि एल्सचं टर्नरी स्टेटमेंट आहे. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या जावास्क्रिप्टच्या कोर्समध्ये तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये आपण जावास्क्रिप्टचे कन्सेप्ट घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये टर्नरी इफ एल्स पण शिकवलेलं आहे. सो जसं मी इथं टाकलं तसंच मी अबाउटलाही सेम करतो. क्लास नेम इक्वल टू एक ॲनॉनिमस फंक्शन, त्या ॲनॉनिमस फंक्शनचे जे पॅरामीटर्स त्याला येत आहेत ते डिस्ट्रक्चर करूया. तिथं इज ॲक्टिव्ह आणि इज पेंडिंग घेऊया. त्यानंतर रिटर्न काय करणार आहे हे फंक्शन, तर इज पेंडिंग जर असेल तर पेंडिंग दे, नाही तर इज ॲक्टिव्ह आहे का, जर असेल तर ॲक्टिव्ह दे, जर नसेल हे पण तर काहीच क्लास ॲड करू नको. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, या ठिकाणी हे क्लासेस असे ॲड केले. आता आपण जाऊया माझ्या लेट्स से अबाउट पेजवरती. आता अबाउटला मी इथं राईट क्लिक करतो आणि इन्स्पेक्ट म्हणतो. इथे इन्स्पेक्ट म्हटल्यावर तुम्ही बघू शकता ह्या अबाउटला ॲक्टिव्ह क्लास पडलेला आहे. या वरच्या होमला कुठलाही क्लास पडलेला नाही आहे. पण जे आपण नुसत्या लिंक वापरल्या त्या लिंकला कुठलेही क्लास पडलेले नाही आहेत. मात्र आपण जिथं नॅवलिंक टाकलेली आहे तिथं मला ॲक्टिव्ह हा क्लास अबाउटला पडलेला आहे. आता जर ॲक्टिव्ह लिंक असेल तर मी स्टायलिंग कुठं टाकायची, तर माझी index.css जी आहे तिथं आपण टाकूया. सो लेट्स से जर डॉट ॲक्टिव्ह असेल तर कलर करूया रेड. ठीक आहे, हे आपण काय केलं, रेड कलर केला. आता तुम्ही बघू शकता अबाउट लिंक ॲक्टिव्ह आहे म्हणून त्याचा कलर काय आहे, रेड आहे. जर मी हे होमवर गेलो तर बघा होमचा कलर रेड झाला. या होमवरचा कलर बदलतोय का, नाही बदलत आहे. इथले खालचे जे नॅवलिंक आहेत त्याचे मात्र कलर कोड्स आपल्याला काय होत आहेत, चेंज होत आहेत. सो रिॲक्ट राउटरमध्ये अशा पद्धतीने आपण लिंक आणि नॅवलिंक वापरून आपण काय करू शकतो, आपण दुसऱ्या पेजेसना लिंक देऊ शकतो. आणि या लिंक्स आपल्याला कुठून मिळतात, तर आपल्या राउटरच्या फाईलमधून आपल्याला लिंक्स मिळतात. सो तुम्हाला लिंक वापरायचे का नॅवलिंक वापरायचे हे तुमच्यावरती पूर्णपणे अवलंबून आहे, तुमच्या यूज केसवरती पूर्णपणे अवलंबून आहे. जनरली नॅवलिंक आपल्या ज्या हेडरच्या लिंक्स असतात किंवा जिथं मेनूज आहेत, जिथं आपल्याला दाखवायचं की तुम्ही या पर्टिक्युलर पेजवर आहात, तिथं जनरली नॅवलिंक वापरायची असते. बाकीच्या वेळेस साधी लिंक वापरली तरी चालते. सो मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये रिॲक्ट राउटरमध्ये लिंक्स आणि नॅवलिंक्स पाहिलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही गोष्टी बघणार आहोत. तर अशाच काही व्हिडिओसाठी आपल्या क्लिक स्किल्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.